हिंदू वैश्यवाणी युवा संघटना सावंतवाडीचे उद्घाटक युवा सिने अभिनेते अभिनयजी बेर्डे साहेब, माजी आमदार राजेजी देवी साहेब, कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय संदेशजी पारकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष दिलीपजी नार्वेकर, वैश्यवाणी समाज सिंधुदुर्गचे अध्यक्ष सुनीलजी भोगटे, सावंतवाडी वैश्य समाजाचे अध्यक्ष रमेशजी वगळे, हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचे नुकतेच ज्यांची निवड झाली असे श्री अमित गोवळकर, महिला वैश्यवाणी संघटनेच्या श्रीमती तनुजा भोगळे, वैश्यवाणी पतसंस्थेचे अध्यक्ष सुनीलजी कोरगावकर, जिल्हा परिषदेच्या सदस्य व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक अशोकताई वडते, हिंदुलाचे उपनगराध्यक्ष माझे ज्येष्ठ सहकारी सुहाजी गोंडकर, श्री बाबा टोपले, श्री रमेश भाट, त्याचबरोबर ज्यांचा आपण नुकता सत्कार केला ते श्री आनंद रेड्डी, सुंदरोदय गोपडे, प्रदीप बांदेकर, रवी शिरसाट, श्री नागेश्वर, श्री प्रशांत सुखी आणि अन्य सर्वच मान्यवर आणि वैश्य समाजाचे युवा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि वैश्य समाजाचे सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, अतिशय महत्त्वाचा टप्पा असा सावंतवाडी वैश्य समाजामधला हा आहे असं मी समजतो. कारण एवढे वर्ष वैश्य समाज या ठिकाणी कार्यरत आहे, परंतु आपली युवा संघटना या ठिकाणी नव्हती आणि ती युवा संघटना आपण आज प्रस्थापित केली आणि ती अतिशय दिमागदारपणे प्रस्थापित केली. अतिशय सुंदर अशी माईक रॅली होती माझ्याकडे. खरं तर मी शेवटपर्यंत ह्या कार्यक्रमाला थांबणार होतो. कार्यक्रम खरं तर 4 वाजता सुरू होणार होता. 6 वाजता दुसरा कार्यक्रम सत्काराचा घेतलेला आहे. त्याच्यामुळे मला थोडंसं लवकर जायला लागतं. याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त करतो. युवा जे असतात त्यांच्यामध्ये एक ऊर्जा असते आणि ही ऊर्जा फार महत्त्वाची आहे आणि ही ऊर्जा त्यांच्याकडून खूप चांगलं काम घडवेल अशी मला सांगता अपेक्षा त्यांच्याकडून आहे. त्यांनी काही या ठिकाणी मला वाटतं ट्रेनिंग कॅम्पच घेतले ना, त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केलेले आहेत. तुम्हालाच माहिती नाही, परंतु मला एकच सांगायचं आहे की शेवटी वैश्य समाजाचं प्रतीक हे तागडी असते. तागडी म्हणजे व्यापार. व्यापारामध्ये आपली मुलं कशी पुढे येतील हे खरं तर तुम्ही सर्वांनी बघितलं पाहिजे असं मला वाटतं. व्यापारापासून आपण जर लांब गेलो तर वैश्य समाजाची परंपरा आहे ती खंडित होईल आणि म्हणून तुम्ही ज्या वेगवेगळ्या तऱ्हेचं मुलांना प्रोत्साहन देता त्याला चांगले उद्योजक कसं बनावं याचंसुद्धा आपण प्रशिक्षण दिलं पाहिजे. त्याला आपण प्रेरणा दिली पाहिजे. या कामी तुम्हाला काही मदत लागली मला अवश्य सांगा. मी आपल्याबरोबर आहे. तुम्ही एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला की तुम्हाला अधिक काही सांगणं की कशा रीतीने चांगलं काम करावं याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही. खूप चुकलं, खूप चांगलं काम तुमच्या हातून ईश्वराने घडवावं अशी मी ईश्वराच्या प्रार्थना करतो. तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमच्या कार्यक्रमाची सुरुवात आहे त्याच्यामध्ये प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयाची देणगी आपल्याला पुन्हा एकदा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दीपक भाई. आपण